राम राम मंडळी. शेतकरी पुत्र डॉक्टर सचिन पारवे या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण दादाचा व्हिडिओ घेणार आहेत आणि मुलाखत घेणार आहोत. जुने अनुभव कसे होते, काय नाही, त्यांच्या काळात काय अडचणी आल्या आणि काय अडचणीला समोर गेले, हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा. विठ्ठल गोविंद कांबळे, राहणार सुगाव. आता जेही सांगू का, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. टाकून आले की हिर पाडल्यापासून काय का होईना बरं झालं. पाणी लागलं. आधी अर्धा एकर ऊस लावला, पुन्हा त्याच्यानंतर 2-2 एकर 3-3 एकर, काही घरच्याच लावला, काही लोकांच्याच लावला. हिर कधी पाडलो? 84 ला. 1984 ला. हा, मग 84 पासूनच बघा लागायला नव्हतं उत्पन्नाला. काहीतरी 86-87 पासून उत्पन्नाच्या मागे लागलो बघा. 84 ला फक्त 2-3 मसाज झालती. 2-3 मसाज झाल्यावर पुन्हा 2 वर्ष पडून राहिलं पैसा नसल्यामुळे. पुन्हा पैशाची मंजुरी हे ते काहीतरी त्या आमच्या सोयऱ्यानं काढून दिले नळगावच्या. त्याच्यापासून मग वरचीवर चालू झाला व्यवसाय बघा. मग झालं बाका काय काय नाही का, एवढ्या 20 गुंठ्या रानामध्ये 21 साधनं निघाली. 21 साधनाला एक डाग 22 किलोचे डाग 21 पडत गेली. गुळ तेव्हापासून मग वरचीवर वरी काही पटाभर लांबवलं. पुन्हा इकडे खाली निवडते पटाचे इथं काही एकरभर लावला. पुन्हा काही चित्र पसलं. नारायण तर आता त्याचं कशाला सांगू ह्याच्यात तर का. गुळाचं इकायचं बी आपल्याला माहित नाही, नेहो लागते कुठं काय ही बी माहित नाही. मग आता तुमच्यासारख्या कळत्यानं म्या नेतो, भरून द्या म्हणलं, दिलो, घेतलं बी पैसे त्याने खर्चून टाकले बी. आम्ही रिकामीच राहिलो. सालभर त्याला मिठाला उधारी केलेली अंग शिंगड्याची, पुन्हा गहू विकून पैसे दिले. असल्या अवघड गोष्टी घडल्यात बघा. आणि मग ती पुन्हा जवळल्याचा दोस्ताना बी कमी केला आणि आपल्या ह्याच्यावरच चालू केलंय. खट्यानाट्यात जमल तसं पुन्हा कारखाना सुरू झाला. कारखाना सुरू झाल्यावर काही कोडं पडून आवणं पावणं नेहत राहिलं. 240 पासून भाव पुन्हा मग काहीतरी बकल 250-300 पासून चालले का नाही आपली थळ 800 पर्यंत. कुठं गाळायचं थळ? गाळायला काय सुरुवातीला इथे शिंगड्याच्या हिरीवर नेलतो. मग पुन्हा कारखाना आल्यावर कारखान्याचं भागलं की पुन्हा काही दिवस ती 62 खोडवं होते की माग, ती खोडवं कारखाना घेणा गेलं 62. पुन्हा एक इथं मागानं कारखाना केलं तर इथं काही 1 वर्ष का 2 वर्ष इथं गाळलो आम्ही. सगळ्यांनीच गाळलो इथं. मग ती बी झाले. पुन्हा मग कारखान्याची बी दाट कुणकड घालता नाही बाबा. तर आता आधी पाणी होतं, आता पाणी कमी होत चालले की. पाणी आता काय सीझनला चालले. ज्या वेळेस आम्ही सुरू केलं तेव्हा नकर ही बी हिर नव्हती, तिकडे ती मारड्याची बी नव्हती. मागून मागून पाणी बरा ह्या भागाला म्हणून ह्यानी बी पाडले, त्यांनी बी पाडलं. पावसाळी बी होते भरपूर. पाणी लागलं त्या साली तर बघा पाटील, कीर्तकामध्ये पाणी लागलं आणि त्या साली पाऊसकाळ चांगला झाला. मग 3 वर्ष दिवस त्या पावसाळ्यावर मला चोपडोबर मधला गाळ सुद्धा काढणं लागेल नाही. आणि पाणी लागलं तेव्हा काही असा झरा नको, झुरा नको, मुंगल्या पाणी. एवढ्यावरच 3 वर्ष व्यवसाय चालला बघा. येळभर मध्ये मोटर बंद करणं लागत नव्हतं. 3ची मोटर होती 80 कंपनीची. येळना रात चालूच. त्यांनी वरती पोटाकडे पाणी सोडल्यावर त्याच्यानं 4-4 वेळेला पाणी लावून नागर सोगला जायचा आणि दुसऱ्या दिवशी येऊन दारं बघायचा. एवढं पाणी होत. आता पाणी कमी झालं. 4-4 बोटाच्या दारा बोर झाले भरपूर. लाईट 24 तास तेव्हा लाईट जाईल म्हणायचं नव्हतं. हप्ता नव्हता, काय नाही. त्यानं उगा आपलं 4-4 बोटाच्या गागरीनं वाचल्या 4 वळीला 4 दारा लावल्या की तेवढ्या पाण्यानं कुठं वावराच्या वळी भिजत येता का जल्दी. त्यानं जाऊन सासरवाडीत राहून दुसऱ्या दिवशी येऊन दारे बघायचा. असला व्यवसाय चालला बघा आता याच्यावर. मग पुन्हा वरचीवर येऊ का शेत घेतले त्याच उत्पन्नावर परपंच बी भागला त्याच्यावर. शेत 11 एकर शेत घेण्यात आले बघा मला. 11 एकर शेत घेण्यात आले. 9 बैल बाजार होता म्हणून तुमच्याकडे सौद्या? सौद्या बैलावर होता तवरच झालं माझं लय तर उत्पन्न. घरीच जन्मल. होता बैल? पांढरा होता पाठशिंगा.
हा. मोठा बैल होता. हा, हा. असं अलीकून पलीकडलं माझं एवढ्याहून वरीच दिसत होतं, इतका बैल होता दांडगा. हा. वर्षाला जो एक बैल दुसराच घेऊन जोड करायची, अवनं पावनं त्याच्यावर भागील की त्याला जमलेलं म्हणायचे ती ऐकायचं, तोटा बसू नफा बसू, हा. दुसरा मोठा बघून आणायचा. बैलाने बैल मारून टाकला. ती बैलानं ते सुरू गोऱ्याला जोडी लावला. इथं आमच्या बापानं काहीतरी 500 रुपये दिलते म्हणे व्यंकट मामाला चांभाराच्या. हा, हा. त्याला काहीतरी 10-5 वर्ष पैसेच फिटले नाहीत. हं. मग त्यांच्या घरी जन्मलं एक चांगलं वासरू. हं. ते वासरू बी काही 2 वर्ष त्यांनी सांभाळले होते, हा. 2-2.5 वर्ष. मग दुष्काळ पडला, हं. वैरण्या नको. हं. त्यांनी बळ आळप ती वासरू 500 रुपयात घातला आमच्या पदरात. हं. आता गोरे गोरे चांगले जमल्यात म्हणून ती पहिल्याची 2 कामाचे डपडे येडे वाकडे होती ती इकलो हं. आणि ती गोरी ठेवलो. हं. आवरण्याची वैरण काढून हिरीच्या कडला बांधलेले होते. कादुनीची कळवण लागली की तुम्हाला सांगतो त्या घरच्या गोऱ्यानं त्या गोऱ्याला दिलं लुटून हिरीमध्ये. हं. मग ती काढायची बदली दांडगी भानगड. हं. मग ते आमचं निवृत्तीकाल्या होतं एसटी मध्ये, सांच्यापरची एसटी चालली होती लातूरला. हं. बायला गोंदानाच्या हिरीवर रोज गर्दी नसते एवढी, आज का जमली की म्हणून त्यांनी एसटी उभा करून आलं. 50 माणूस एसटी मध्ये. हं. हे गोविंदाजीला पहिले अर्धवाड सगळ्याच्या सोला गोळा करून चौकून बांधून पवरा काढले आणि बैल काढला. हं. लोक असली हकीकत वाचला का? नाही, पडला तेच मेला. 7 मसाजीवर पडलेला बैल कुठं वाचतो का हा. मुंडीवर, आणि तेव्हा पाणी मांड्या इतकंच होतं. हं. मग कीर्तकाचा टाइम होता. हा. हा, तेवढ्या पाण्यात मुंडीवर पडला, ती एवढी जीभ बाहेर निघून मधून. गावाचा काळ आहे. ही बघा कमी जास्ती 87-88चा काळ असेल. हा. हा 88 नवलं. हा 90च्या मध्ये. हा. अशा टायमाला घडली होती बघा ही गोष्ट. मग हम्म. ती गेला बैल, मग पुन्हा पेरणी लागली 15-3 वरानं मोरून. हा. पेरणीला बैल नको. हं. 210 रुपयाचा रेणा पुरवून बैल आणला. 210 रुपयाला बैल. 210 रुपयाला बैल आणला आणि त्या घरच्या गोऱ्या बारा त्याच्यावर येडी वाकडी कुणबी हा. केली. तेव्हा शेत नव्हते, हं. गरजेच एवढं रान होतं, हा. 3-3.5 एकर. हा. एवढ्यातच चारा वैरण मिळेल तशी घालून. पण आता बैल कसे झाले, किती झाले, कितीला जोड भेटली आता? ऐ, आता तेव्हा 210 1.5 रुपयाला लाखापासून जोड झाली आहे. 3 लाख. 1.5 लाखापासून जोड आहे, धरून त्याला चांगली का होत भाऊ. 400चा बैल आता 1.5 लाखाला गेला. हा, आता ते पाण्यात पडलेलं बैल का नाही, बोट चावून गेला ते काय गुन्ह्याचा माराची नुकसान झाली बाबा. 1000 रुपयाचं वासरू गेलं म्हणायचे तव्हा. हा. आणि ती दिल तर 500 आम्हाला. हा. यांच्या वडिलांनाच म्हणले बायला सिनेमात दिसला ते दोन्ही पर गेला बोलणे बघा ह्यांना लावायला काय काही बळ बी ओढून आणाय नव्हतो ना काही नाही. घ्या म्हणून महिनाभर 2-3 जण माणसं त्या घरचे लागत होते माग माझ्या. मला बापानं पैसे दिलेले माहित नाहीत आणि म्या तुमच्या गोऱ्यावर मन घालना बाबा म्हणून नग म्हणत होतो. शेवटी एक दिवशी येळभर वाड घातले आणि सांच्या पर जाताला ती काय गायन वगैरे होत काय की ती तेवढे घेऊन गेले आणि गोरं इथंच बांधून दिले आणि जाताला म्हणले ना हे तुमच्या पैशात गोरं इथंच ठेवून जाणार आहोत, आम्हाला पैसे घडत नाहीत. अहो लिंबाचे फाटे टाकला ते जनावराला. काही लोक इतकी वैरणीची अडचण होती. आणि मग 72च्या दुष्काळात. 72 नाही आधीच झालत ही. हा 72ला आमची बायको मेली ज्ञानू मला पुक द्या नाही. 88ला. हा मग ही 87-88चाच काळ असावला पाहिजे. हा अशा टायमामध्ये ही प्रकरण घडलेला आहे बघा आम्हाला. गेलं काही आता गोष्टीमध्ये का आता का नाही वयाच्या मनाने काही गोष्टी लक्षात सुद्धा राहील नाही तर इतकं डोसकं सुद्धा गेलं कामातून. तुम्हाला सांगतो एकाच बाबतीत नाही, सगळ्या व्यवहारातला विचार डोसक्यात जाऊन मेंदूची माय का जिरून गेली आहे का वाळून गेले का काय झाले की कालचा आज काही ठेवलेली वस्तू गवसाना गेली आहे बघा. तर तू भाऊ मला बुशारी बोलणार बरं का तुम्हाला. माझं तर झाली कंडिशन अशी. हा आता वयामानानं सर्व वयामानानं माझ्या वय काय चालू बघा. आता हे आपले आधार कार्ड कवा काढल्यात एवढं ध्यान करा. म्हणजे मी सांगतो तो आधार कार्ड काढलं तेव्हा माझं 72 वय होतं बघा. 83ला काढले का? हा 83लाच बहुतेक. नाही पुढे नाही. 83.
80-90 आहे का? 80च्या मागमुरी एवढ्यात असावा. हा. 84 80च्या मागमुरी आहे. एवढ्यात हवा. बरं लहानपणी तुमच्या कसं होतं? लहानपणी काय बापाच्या जीवावर एकटा होतो. 2-3 बहिणी होत्या पाठीवरला. मला तळ हातावर ठेवलेलं होतं. तोंडाकून खातोस का गांडीकून बी खातोस म्हणून इतकंच पोसलेलं होतं. हाल्याच्या अंडावणी तर होतो म्या. मला खायला कमी नव्हतं. घरचं जोबड एक वक्तावर आलं तर दुकानात तर बाप वरवाला यायचं होतं मला. हा. त्यांनी काही 5-4 वर्ष त्या आमच्या हार्याबरोबर तालमीच्या नादानं उड्या मारायची. फिरला बक्कळी मोकळ्याला मोकळा. हा. मग पुन्हा ह्याच्या नादानं बैल करण्यात आले. त्यात पहिल्यापासून बैल होते. हा. हे करीत होते काही इथली भोवताली ही चांबार बाईचे शेत कवा मागाचे शेत. हा. मग ह्या झुरक्यात जाऊन कुठे बी ह्या जोहळवणार तुरी चारून आणायचं. हो आणि सकाळच्या परी निवून करूनाची चिरमी पडली की त्यांना घाशीत पुशीत बसायचं. आणि आम्हाला काय रिकाम वराडीमध्ये आठवल्यावर पाखरा हाणायचा जा शेताकडे म्हणून वाट लावायचं बापानं. हा. यांनी बघलं करलेलं बघून ह्या जाधवाच्या डोहामध्ये 2 गोरे कंडारण्या उगं बिंडकी. हा. 4-4 दात 6-6 दात झालेली बायला असले आपण हे करावं. हा. 3 दिवस भाकर महिना आणलेली महागारी केली. हा. बैल करायचं तर जेवायचं नाही तर नाही. हा. मग ह्यांच्यापाशी बी जेवायचं कवा वरडीचा हुरडा बी बाजून खायचं. 3 दिवसाच्या बाद बापानं दुकान बंद केलं. गावातून 2 माणसं आणलं काळ्याची आणि गेले त्या जाधवाच्या जनावरापाशी. हा. आणि त्या चंद्र जाधवाला पोचल्यावर त्यानं म्हणलं हे गोरी घेणारा म्हणालाय. हे एकनाथ कस करावं. हा घेत असेल तर देऊन टाकू. मग ती सांगितली 240 रुपये का काय 2 गोऱ्याला. 240. 240. मग ती शेवट झटून 210 रुपयाला घेतली. 210 रुपयाला गोरी घेतली 2. तो 2. हा. मग ह्यांच्या बरा साडीवारी केली. वराड्याची पिवळ्याची रानं 15 उगाच त्या नादानं नांगर हानीत बसलो. हा. मग करता पुन्हा आमच्या आई बापानं कुणाचं 4 एकर 2 एकर केलं. हा. बैलच हानीत बसलो. मग करीत पुन्हा नमनम करता लग्नाची वेळ आली. एक बहीण दिलेली खरवळ्यातली हा. आणि माझं. हा. ते 2 बैल बी इकले. हा. एक गाय बी इकली. हा. शेतातलं काही 2 कट्टे झालेलं उडीद बी पुरले नाहीत. हा. हो एवढ्याचे पैसे किती झाले 1500 रुपये. हा. आणि 1500तून बी 200-250 उरले लग्न करून दोघांचे. हा. असला काळ होता बाबा आम्हाला तेव्हा. बरं लग्न कसं झालं तुमचं? आई लग्न गावात नादर केलं बापानं. बहिणीचं बी इथंच करून दिलत हा. माझ्या लग्नाबरोबर. तेवढ्या पुरतं तेवढं तेव्हा काय हो शिरा केले की अपुरुगीचा होता. हा. हा. लग्न- हा. हा. लग्नात मंडप. मंडप पत्राचे मंडप वाड्यात जेवढा जागा आहे तेवढ्यातच. हा. काही असले मंडप बघायला मिळत नव्हते. आणि जेवायला काय होतं? जेवायला शिरा भात हा. नाही तर चपात्या हा. हीच बाकी काही नाही. आता 12 भाज्या नुकत्या जिलब्या चक्क्या आता नाही ते होऊ लागले. हा. तेव्हा काही नाही बाबा. आता गाणं येणं गडे आपणाला कालचं. बरं ते हे सासरवाडी कुठली होती तुमची? जानवळ जानवड इकडे. हे ग इकडे डोंगरात हा. हा. दापकेलच्या पलीकडे. हा. हा. आपणाला तेवढं गाण्याचं काही ना गड्या कायला बोलावं. बरं ते आधी लोकाला 4-5 महिने 6-6 महिने बायकाचं तोंड बघा. 5 वर्ष बघा नव्हतं बसतात. 5 वर्ष काय जांभळीच्या झाडाखाली बसला. माझ्या माईने ह्यालाच सांगून आमच्या इथबारा घरात चौक म्हणा म्हणून सांगत होती. ऐकलो का ती काय नाही तवर ना करून माठ्या बाहेर सोडायचं का? हा तेल लावायचं. आमचं तेल कमी पडत असतं तर तेल लावून बैठक 1000 बैठक काढला. 1000 निवडते काढल्यानं बंधानं मारित होता लंगूट जसा गुंडाळून. कुस्त्या 1000 खेळला होता? बैठक उगतात होतं 10 पैशाची 4 केळत. आता एक बार उदगिरीत तर 1 नारळच मिळाल. बरं नाद बापाला बी नाद जाऊ जा. आमचं भाऊ होतं चांगलं खेळायचे हार्या म्हणायचा. त्याला मिळत होते बघा 8 आणे 4 आणे 8 आणे त्याला मिळत होते. आणि त्यानं 2-2 3-3 कुस्त्या करत होतं. गेले की पाडल्याची माघारी येत नव्हतं. कुस्ती पायद्यावर खेळ मिळत होता का बक्षीस काय होते? केळ बी मिळत होते नारळ बी मिळालं. पार हे रोहना उदगीर पानगाव इकडे बाकली बसपूर अकुलगा एवढं फिरला त्यांच्या संगम्या. आणि काय बसायला होतं का तेव्हा काही. चलत जायचं. सगळी पोरं मोठी बी पोरे 10 रुपयेवाले 5 रुपयेवाले का नाही
सांच्याला तालमीत विचार करायचा आणि दुसऱ्या उठून जायचं. हा. आणि मग सोयऱ्याधऱ्याच्या लग्यावर जायचं. सोयऱ्याच्या लग्यावर गेले की तिथे गेल्यावर आंघोळ मिळायची, जेवण मिळायचं. असं काही पहिलवानाला खुराक काय राहता? या दूधच होत तेव्हा एखाद्या चांगल्याच्याच लेकराला काहीतरी कार्य खोबरं असलं तर काय की नाही तर दुधाशी का खायला हो. काही जणांना चटणी मिरच्या काही आमच्या इथे कोंडू म्हणाल्या होतं ज्ञानला थोडं लय बघण्यात असेल. मार्ग सगळ्याला माहिती केलेलं पुरत नव्हतं. ती माणूस 10 रुपयाची कुस्ती करत होता त्या टायमाला. शरीर ती शरीर, ताकद ती ताकद. असा बी काळ होता. कोण खुराकावरला माणूसच आमच्या इथला तुम्हाला सांगतो. एक सोपान होता बघा चोपाच्या वाड्यातला. नाही तर कुंभार इटुबार इतका भारी होता खेळाय तर शिळीच्या दुधावर. शिळी पोसायची एक. शिळीच्या दुधावरलाच पहिलं. बाकी काय खायला हो पाटील तेव्हा. बरं पहिले खायला काय होतं? आता खायचं का सांगायच्या वाळाची हो. उडगावची खाल्ली, तुरीची खाल्ली, हरभऱ्याची खाल्ली, आंबाडीची खाल्ली भाकर. हा खायला काय असला काळ बी आम्ही काढलाय बघा थोडा दिवस. जेव्हा हा रेट आलं तेव्हा भाकर मिळाली बघा जास्ती. हा तर त्या टायमाला दुडील्याच्यात नोकर हो तुम्ही. हाबरेट आलं तेव्हा ही घरचा बाजार माझा बायकोला आणि बहिणीला बानामती होण्याने का नाही सगळा संपून गेलता. राख लागली होती संसाराला तुम्हाला सत्य सांगतो. काहीच उरलं नव्हतं. बायको हिरीत पडून मिली आणि बहिणीची बानामतीने वरीस का 2 वरीस नाणच लागल नाही. वनवासात पडलो आणि त्याच्या गडबडीमध्ये 72चा दुष्काळ झाला. 72च्या दुष्काळात कसं होतं? काय 72च्या का आम्ही सगळ्यांनीच 2-2, 3-3 खड्डे खांदला ह्या सडकची. पार ही जेवाई नावने असं मोठ्या वळणावने झालं. दुडील्याच्या इथं 9 वर्ष लगट 9 वर्ष नोकरी केला. बाबाराव गायकवाडाच्या 2 वर्ष केला. तुळशीराम काळ्याची 1 वरीस केला. असं काहीतरी 12-13 वर्ष नोकरी केला. अजीब होता धंदा गड्या. 25 माणूस रोजाचा राहत होता आणि आम्ही 12-14 गडी होतो. काय होतं एवढं त्याच्यात? आहे 50-60 एकराचा धनी पुरी बाग आहे जमीन. आता इथं वाटेवरी आता बाग आहे बघा ही काय चकुचा. ही त्याची जमीन. इकडे बुरी वाटला 30-35 एकराचा नंबर. तिकडे भातांगलीला काही 1 एकर जमीन. असा पसारा होता. तुमच्यातला भागवत सिंगड्या मुनीम होता. ह्याला एकट्याला फिरणं खपना म्हणून त्याच्या हाताखाली 2 मुनीम दिलत. ती काही नाही हो. त्या बारदाण्याचा अंदाज काही करणे. 300-400 पोत्याची खाल्ली रास होत नव्हती. हाबरेटाची गव्हाची त्याच्या शेतात. आणि ते मका पेरलं तर 4-4-5-5 एकर रान मका पेरत. त्याचा बारदाना मला 900 रुपयाला 12 महिन्याची नोकरी होती. 900 रुपयाला 1 वर्षभर. सुरू साली. आणि तिथं कसा एका गड्याची पगार ठरली की त्याच्यात हलका भारी ती काहीच नाही. सगळ्याला एकच पगार. आणि ज्याचं त्यालाच काम. तुमचं काम मला नाही, माझं काम तुम्हाला नाही. जनावर होते 50-60. त्याच्यावर आमचा एक भाऊ होता मेलेला तर तुम्हाला माहित नसेल ह्यांना. ती भाऊ एक ना मुलग्याचं एक त्याच्याच वारगीचं 50-60 जनावरांच्या दारी काढणं. 3 वाजा उठून आणि 4ला तर घागरी खांद्यावर घेऊन बुरीला डेअरीला जात होते. आणि त्यांच्या हाताखाली 1 गडी आणि 2 बाया. वैरणाना 1 गाडी 2 बैल आणि 1 गडी. आणि ती वैरण कापून बायानं गाड्या भरून द्यायचं आणि ह्यानं जनावरापाशी आणून टाकायचं. आम्हाला 22 एकर रान एकट्याला दार धरायचं. येळ रात लाईन राहत होती. पीक आधी 9 ते 10 एकर ऊस कायमचाच राहत होता. बाकीची जमीन गहू. बाकी ते करीत नव्हतं. आणि एका शेतामध्ये 6 एकर मध्ये जुंधळा पेरले की जुंधळा हुरल्याला येऊन बेडसर पडलेला तर ते इकडून पात धरलेली कडला जात होती. तेवढ्या बैलाला जुंधळा उपडून घालण्यासाठी जुंधळा राहत होता. रास चिपट्याची करीत नव्हतं. जनावराला जुंधळा टाकायचा. जनावराला बैलाला वैरण तीच असलं होतं बघा. गवत ही असली गवत नव्हती. ती आता आहे का कस की बघा मेथ्याच्या भाजीवनी एवढा गवत यायचं दुधासाठी म्हणून. फिरता माणूस होता. मंत्रिमंडळात राहिलेला इटल जोडील्या तेव्हा अंतुल्याचा काळ होता बघा. इंदिरा गांधीचा ना अंतुल्याचा काळ होता. आता ती तुम्हाला तर माहित नाही. सतुभाऊला काहीतरी ऐकण्यात तर असेल. त्या पार्टीतला माणूस होता हे.
भरपूर कमाई बी होती, त्याला खर्चाची किंमत नव्हती. गड्यावाली पगार मुनिमाला गोष्ट केली की 2 रोजामध्ये तिकडून पैसेच मुनिमाच्या हातातच येत होते. आता हमी मध्ये बघा, पगार ठरली की आधी 6 पोते ज्वारीचं आधी गुत्त करायचं आणि बाकीचं मग त्याला मिठाला लागल तसं. असला व्यवहार होता. आम्हाला तेव्हा काही आगाव कोण्या गोष्टीचं काही नव्हती अडचण, करीत बी नव्हतो काही. पोटच भागवायचं पडेल तर 9 माणसाचं कुटुंब होतं घरात. त्या टायमाला माझ्या एकट्याच्या पगारीवर चालतं तर बापापाशी बी काही नव्हतं. दुकान मोप आमचा बाप धंद्याला चांगला होता तवाच्या, पण भांडवल नसल्यामुळे बाप बी काही करीत नव्हता. असा होता व्यवसाय तेव्हा. ही पसाभर शेत होतं, ही बाबाराव पोरीची करीत होतं. किती वर्ष करीत होतं की काय की मला कळतंय तसं. मी शेत स्वतः कर्जो कोणा त्याच्याकडे शेत होत. वराडी पेरली की त्या साली तेवढं 10 पोते जाणे व्हायचे. रबी पेरली की कुठे पोतं खांड गहू, पोतं पोते हरभरी काही असलं व्हायचं झालं. असला उत्पन्न होत तेव्हा. का पाणी का कांजी का हात पाणी आम्ही 84ला हिर पुंजली. बरं, तुमच्या लहानपणी कसं राहत होतं खेळायला वगैरे? कसं तुम्ही? बाबा खेळायला खेळणारे लेकर खेळत होते, पण मी काही कुठं कबड्डी खेळायला गेली, कुठे इटू दांडू खेळायला गेली ना, गोट्या बी खेळायला. कर म्हणून काय नाग्र होतं तेव्हापासून. म्हशी लोकांच्या जनावर राखला मी. 9 वर्ष लोकांचे जनावर राखला. नाग्र होतो तेव्हापासून. असला व्यवसाय होता आपणाला. खेळाय नाही म्या खेळलं म्हणजे एवढं 4 वर्ष उड्या मारायचंच खेळलं कुस्त्याच एवढं. बाकी नाही बाबा आपण काही खेळ खेळला नाही. कुठं बघायला जायचा नाद नाही. तमाशा बिमाशा काही बघा? तमाशा आपल्या गावात आहे त्यावरच. महिन्याशी राहत होता. महिन्याशी तमाशा राहायचा आमच्या. गड्यानं लुगडं नेसून नाचायचं राहत होत. काय तेव्हा का असं बायाचा तमाशा का काय हो. आता बघा बारी बारी म्हणत होती ते. कुठं बारी राहत होती की कुठं काय की. आपल्या इथं आमच्या इथं गौरच्या गोंधळाचा तमाशा येत होता हो. वर्षाला महिन्याची शिमग्याच्या बारीमध्ये. आमच्यातले पाटला बाया नाचत होते. हा, तुमच्या इथल्या पाटलाचं ऐकण्यात होतं बाबा. आमच्यातल्या पाटलानं बाई ठेवलं नाचायच्या बाया होत्या. असेल कळवाताच्या बाया म्हणत होते, कुणाच्यात बाया म्हणत होते. असलं होतं ते. आम्ही कुठे जात नव्हतो बाबा तसल्या गोष्टी. राताच्या इथच्या जात होते. गाड्या झोपू जात होते हो तमाशे बघायला सुद्धा लोक. आमच्या इथं गाड्या येत होत्या ह्या भोवतालच्या आपल्या खेड्यावर. ती निवृत्ती म्हणाल्या म्हणून होता. आता राम म्हणाल्या आहे बघा ह्याचा बाप. ह्याला तमाशा गावात त्याच्याच नातवाईकानं धोंडी हाणायला सुरू केलं तर शेतात नेऊन तमाशा लावलं. गावाच्या कडेला त्याचं जमीन आहे की आता ही गाव असलेली. इथं गिरणी होती तर त्या गिरणीचाच तमाशा लावायचा. त्याला अति नाच तमाशाचा. पदार्थ जीव घालून तमाशाचे 5-7-8 माणसं सांभाळत होत. त्यांना नादच होता तसला. त्यानंच आणल्यावर तमाशा बघायला मिळायचा. त्याच्याच नावावर यायचा गावाला तमाशा. रामभाऊचा बाप. नाही ती वैरण त्या कुट्टी केलेली टाकताव. आराम झोपून राहताव बाजूवर राहावं. दुसरी इथं बैल आता गरीब लेकरांना सुद्धा धरायची झाल्यात. आवडते का बैल आता? आई अहो येसन धरताव लंगडत जाऊन हौदावर उभारताव. पाणी प्याले की तसं जाऊन मेक लागू तिथं. बाकी काही नाही. ती तर का त्यानं मला कर म्हणून माझ्या माग आहे का काम. आता गेलं ह्याने येत नाही. 4-5 वाजू कोणा येत नाही. जनावरापाशी माणूस नसल्यावर बरं दिसत नाही. तुम्हाला सांगतो पाणी प्यायचे आतापासून त्या न्यूज कोणा बसल्यावर बरं आहे का. मग इथं का बसायचं ते तिथं जाऊन बसायचं. ही नाही तर आपल्याला आता जावावर ये म्या फलन चालला मला एवढ्या वाढून येणं होत नाही असलं बी नाही आपल्याला. नाही बाबा आता वय बी झाले म्हणून बैलाला काही धका पिका दिलं नाही. तसले बैल होत तर नळीच्या पलीकडे गेले नाही. हो का पुसाने आणलं म्या. हा ती मार्काची बैल होत का हनम. त्याने एकदा जी मला वैरण टाका गेल्यावर तू वाचलोच दैव काहीतरी. त्याने बोहिला शिंग असं करीत होत आणि मी डवकानं कुठी टाकाला. मरल्या बाजूला ढीग राहते. त्याने दावण आणून शिंगटी केलं मुंडकं पार असं करून हलवू लागलं. ढिगावर जाऊन पडलो मारणी. पुन्हा नाही त्याला वजन बी नाही ना पाणी नाही. मग हे ना आल्यावर म्हणलं बाबा माझं झालं बघ वाचलो काय का ना एवढंच गनिमत.
माझा इलाज नाही रे बघ मी इथं बसणार म्हणलो साल भर मी वरी गेले नळीच्या पलीकडे गेलो की त्यानं बसलेलं असलं तर उठत होत. हा ना म्हणजे तेच आहे. हा मग पेरणी आता म्हणतात पेरणी टायमालाच करावं लागते म्हणून. पेरणी म्हणजे टाइम पुढे गेला किंवा मागे राहिला तर का भानगड होते. मुठीला फरक राहते म्हणून वटीला मुठीला ही तर वडिलाचा बोल आहेच आहे पटेल. पण पेरणी सुरुवातीला जमिनीच्या वापर मोड वेगळाच निघतोय आणि पाऊस जर जास्ती कमती झालं रान थंड पडले तरी बी मोड वेगळाच निघतोय. हा त्याच्यासाठी आगात धावून पेरावं हा पेरावं. आणि पेरणी झाल्यावर पहिलं दुंडण होणं लय महत्वाचं. दुंडणाला हुकलं की मग दुसरी रेटत नाही पुन्हा. खुदकी आहे तर दुंडण झालं की ती लंगड झाल्यावर कडच राहिलेलं तण त्या लंगड्या तणात फास घुसून कडचं तण वडतंय. नाही तर तण एक बार उचलल्यावर तण आवरत नसते. हो ही वरली का राहणार का हे मामनावाचे नम्रत मा सांगतो तणाचं बुच. हा 4-4 बाऱ्या दुंडलं तर पुन्हा काढायच्या वेळेस आणि हात घालायसारखं राहत नाही. असले राहणं काही आमचे हमेशा पवळावर हात फिरलेले काय काय होईना आवरायचे. शेत म्हणजे खुरपत बिरपत राहत गेलं मशागत करत राहिलं तर राहणार हंगा असा आहे. आता देव काय मिरगालाच पेरलं तर 10 वर्षापासून दुधाने हाटणं ह्या रानातली निसती बक्कल मारते पाळीनं मारते खुरपणानं मारते. 1-2 राहिलेलं पुन्हा जुंजळ्यात त्याचं बी गळ की दुसऱ्या साली आणि जशाला तसंच सायच असले कथा. तणाचं का ती निसर्गाचं गोष्ट आहे गड्या कुठून पैदा करते की कसं येते. आधी काँग्रेस नव्हतं म्हणून ती काँग्रेस नंतर वाट लावलं की कसं आलं ते आपल्याकडे काय रे बाबा कोण की महिन्यातून टाकले आपल्या देशात बाहेरल्या देशानं म्हणतात. हा ते गव्हात आले म्हणतात. हो हा असेल की जुनं गहू आधी गहू वगैरे ते मिळत नव्हता का राशींच्या गव्हामध्ये आले म्हणजे. हा मग हे बरोबर राशींच्या गावामध्ये गाजर गवत आणि ह्या सरकारी खातामध्ये बी हे सगळे बाकीचे तणगट त्याच्यात मातीपासून तयार होते. म्हण कुठल्या रानची माती आहे की कसल्या जाग्याची माती आहे की असंच ह्या इटला जसं बर्गर रानची माती घेतात तसं खाताला देत असतात लोक वावर. हा बघा मग काय वाळू तण कशात असली तण राहायचे ही यायची प्रगती आपणाला. पिकाला जाम कमी तणाला जास्त. तुम्ही बघा बरं तण नकर दुंड करून नकर युरिया टाका किती पावरात आणते त्याला. जण तुम्ही काही लावा नकर कथा